हाय फ्रेंड्स, आज आपण पटकन होणारा सोपा एक पदार्थ करणार आहोत। लहान मुलांसाठी पण छान आहे, मुलं आवडीने खातात। तो म्हणजे आलू टिक्की। तर साहित्य बघूया। उकडलेले बटाटे साधारण 10 ते 12, त्यानंतर ही आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट, आल्याचे 2 मोठे तुकडे, 8 ते 10 पाकळ्या लसूण, 10 ते 12 मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर असं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ बाइंडिंगसाठी आणि मीठ। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचंय, तर बटाटे आपण हे असे मॅश करून घ्यायचे। हाताने केले, डावाने, रवीने, कशानेही चालू शकतं। मी हे मॅशरने करते, तुम्ही हे पण असं वापरू शकता। सो आता हे बटाटे असे सगळे कुस्करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ती पूर्णपणे घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ 1 ते 1.5 चमचा आणि सुरुवातीला अगदी चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आणि मग लागेल आपल्याला जर वाटलं पीठ खूप पातळ होते किंवा बटाटे जास्त उकडले गेले तर अजून लागेल तसं पीठ आपण ऍड करायचं। आता आपण हे हातानेच पूर्ण व्यवस्थित असं मळून घेणार आहोत। त्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, नाहीतर मग त्या आपण ज्या टिक्क्या करणार आहोत त्या थापताना तुटतात। ह्याच्यामध्ये एक टिप तुम्हाला सांगते, बटाटा जर कमी शिजला आहे असं वाटत असेल तर तो खिसून घ्यायचा आणि मग त्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं। सो आता आपण हे पूर्ण मळून घेतलं की याच्यात साधारण अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा आहे, म्हणजे चव पण छान येते। परत एकदा हे छान मिक्स करायचं लिंबू पिळल्यानंतर। आणि लगेचच आपल्याला याच्या टिक्क्या करायला घ्यायच्या आहेत। सो मी एकीकडे तवा पण तापत ठेवलेला आहे, ज्याच्यावरती आपल्याला त्या टिक्क्या शॅलो फ्राय करायच्या। तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मी नेहमी शॅलो फ्रायच करते, म्हणजे हेल्थसाठी पण चांगलं। सो आता अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या आकाराचं हवंय तेवढ्या आकाराचं घ्यायचं। असं मस्त गोळा करायचा आणि अशी टिक्की थापून घ्यायची। अशा तुम्ही एकत्र सगळ्या टिक्क्या आधी थापून मग भाजल्यात तरी चालतील। आता इथे बघा तवा तापत ठेवलेला आहे, त्यावरती आपण थोडंसं तेल घालायचे, त्याच्यावर ही टिक्की ठेवायची आहे आणि बाजूने पण थोडं तेल सोडायचं। शक्यतो तवा आधी तापवून घ्यायचा, प्रीहीट करून घ्यायचा आणि मग एकदम बारीक गॅसवरती ठेवायचा आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्क्या करून तव्यावरती एक एक ठेवणार आहोत आणि मग साईडने तेल सोडायचे। तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या जशा पाहिजेत तशा तुम्ही त्या करू शकता। सो आपण या टिक्क्यांच्या सगळ्या साईडनी असं तेल सोडायचं आहे। हा मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, तुम्ही जर साधा किंवा भिडाचा तवा घेणार असाल तर जरा जास्त तेल लावा, नाहीतर त्या खाली चिकटतात। तर ही सगळ्यात पहिली जी आपण ठेवली ते बघा, अशा लगेच निघतात, अजून थोड्याशा त्या झाल्या पाहिजेत, ह्याच्यापेक्षा गोल्डन ब्राऊन करायच्या आहेत। आणि जर असं वाटलं की जाड आहे, आतपर्यंत होत नाही, तर थोड्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या।
तर ह्या कन्सिस्टन्सीला आपल्या परफेक्ट झालेल्या आहे, त्यामुळे त्या कुठेही तुटत नाहीये. जरी आपण दाबल्या उलट्या केल्या तरी पण कुठेही त्या तुटलेल्या नाहीये. आणि हा कलर आला की यानंतर तुम्ही थोडासा गॅस वाढवू शकता, जेणेकरून त्या पटापट दोन्ही साईडनी शॅलो फ्राय होऊन जाईल. तर या सगळ्या अशा उलटून घ्यायच्या आणि दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन करायच्या आहेत. आता या बघा, आपण आधी उलटून घेतल्या होत्या, परत एकदा मी उलटते. दुसऱ्या बाजूने पण अशा गोल्डन ब्राऊन असे छान झालेले आहेत. आधीची बाजू एक 5 मिनिटं आपण गॅसवर आहे तशीच ठेवणार आहोत. आणि दुसरी पण अशी झाली की ते आपण तव्यावरनं काढू शकतो. अँड दे रेडी टू ईट. सो या टिक्क्या बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडने आपल्या गोल्डन झालेल्या आहेत. याचा अर्थ या व्यवस्थित झालेल्या आहेत. आणि बटाटा पण ऑलरेडी शिजवून घेतलाय, त्यामुळे शिजण्याचा असा काही प्रश्न नाही. सो आता आपण या ताटामध्ये काढणार आहोत. या तुम्ही दही, चटणी किंवा सॉस, मेयोनीज कशाबरोबरही खाऊ शकता. नुसत्या सुद्धा खायला छान लागतात. लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात. सो असं मी इथे मेयोनीज आणि सॉस यासोबत सर्व केलेले आहे. आणि तुम्हाला अजून एक चाटची पद्धत दाखवते. अशा 2 आपण एका लहान डिश मध्ये टिक्क्या घेणार आहोत. त्यामध्ये वरती आपण घालायचं आहे थोडंसं दही. त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही शेव वगैरे पण ऍड करू शकता. मी आता फक्त दही घालते आणि थोडासा आपला नेहमीचा चाट मसाला घालणार आहे. सो आपली ही अशी चाटवाली डिश आणि ही सॉस किंवा याच्यासोबतची मेयोनीज सोबत सुद्धा खाऊ शकता. सो नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालंय. घरी पाहुणे येणार असतील तरी सुद्धा स्टार्टर म्हणून सुद्धा ही छान डिश आहे. सो प्लीज शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करा.